तर मंडळी, आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपण जेव्हा तेलाचे पदार्थ तळतो, खूप साऱ्या तेलामध्ये जसे पुरी किंवा नॉनव्हेज तळतो किंवा मसाल्याचे काही पदार्थ तळतो, तर ते तेल आहे ना, आपण पुन्हा तसंच ठेवून देण्यापेक्षा त्याला कसं क्लीन करून पुन्हा भाजीमध्ये किंवा इतर वस्तूमध्ये यूज करायचं ना, ते आज तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. काय होते, जेव्हा आपण तेलामध्ये खूप सारे पदार्थ तळतो ना, तर त्यातले मसाले त्या तेलाच्या आतमध्ये तसेच राहून जातात. मग ते क्लीन सुद्धा होत नाही. जेव्हा आपण भाजीत दुसऱ्या टाकतो तर ते त्याच्यामध्ये पडतं. तर तसं न करता काय करायचं आज तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. एक वाटी घ्यायची आणि चहाची गाळणी घ्यायची आणि आपल्या घरात कापूस तर असतो, तर काय करायचं, एका कापसाच्या बोळा घेऊन घ्यायचा आणि त्यामध्ये चाळणीमध्ये सेट करून घ्यायचा आणि जे तळलेलं तेल आहे ना, मसालेवालं किंवा असं पुरीचं तेल सुद्धा असेल ना, तर त्या चाळणीमध्ये कापसामध्ये बरोबर टाकून द्यायचं. म्हणजे काय होतं, जो मसाला किंवा पुरी तळलेलं तेल असेल ना, त्याचे जे बारीक कण असतात ना आतमध्ये राहिलेले, ते पूर्ण कापसामध्ये चिटकून जातात आणि आपलं तेल पुन्हा क्लीन होऊन जाते आणि आपण त्या तेलाला पुन्हा युज करू शकतो. आणि काय करायचं, थोडं हलक्या हाताने व्यवस्थित अजून प्रेस करायचं, म्हणजे पूर्ण जे तेल असेल ना ते आपल्या वाटीमध्ये बाहेर येईल. आणि बघा, मग असं करून तुम्ही हे तेल एकदम क्लीन करून घेऊ शकतात. आणि असे सोपे टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.